आपण पाहिला त्या सामन्याचा सुपरस्टार सुपर हिरो संकेत पाटील आपण यायचा आहे. आपण आहात मॅन ऑफ द मॅच. सुनील पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच क्रिकेट वरलं असलेलं अतोनात प्रेम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. चला स्वप्नील शिंदे साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच संकेत पाटील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो विद्यमान सामना RKCC चिखलवाडी विपक्ष NBCC करुंगळे देऊळवाडी संघ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सुशांत. 3 षटकांचा सामना. 12 मिनिटांचा वेळ असेल. 12 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे आहेत. पहिला चेंडू लेट्स प्ले. यावेळेस पहिला चेंडू अचूक टप्पा अचूक लाईन. पहिला चेंडू आलाय डॉट. सुरुवात चांगली झाली. नक्कीच गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. पुढचा चेंडू आपण पाहतोय सुशांत आप्पे. यावेळेस देखील क्या बात आहे. अचूक लाईन अचूक टप्पा अचूक टप्प्याचा भेदक मारा. फलंदाज मात्र आता तुम्ही विचार करा. आकाश पवार साठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आकाश पवार नक्कीच मॅच विनिंग बॅटिंग देखील आकाश पवार यांची राहिले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. घडतंय काय बिघडतंय काय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार चेंडू झालाय फरार. सॉरी विकेट आले. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आकाश पवार साठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओमकार भिलारे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. चला जीपे करायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय विजय वारंग. नक्कीच अंकुश परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतात विना कामगिरी करता. नक्कीच या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. स्वप्नील शिंदे सरकार साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतो सुनील पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. यावेळेस काय करताय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची दांडी 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 गोल. विनंती करेल सर्व संघनायकांना आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. कोणतीही बाब या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही याची दक्षता मात्र सर्व संघाच्या संघनायकांनी घ्यायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो सचिन इन ॲट नंबर 5 वर. इथे मात्र स्क्वेअर कट केलाय. नजाकत आपल्याला पाहायला मिळेल. गॅप मोठा नाही. धावा न तोटा. चेंडू फरार. सीमारेषे पार. या इनिंग मधला पहिला चौका. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली. 1 धाव अर्जित केले गेले आणि एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो डबल 5 या आकड्यावर. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिलं षटक
मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्ग आणि पहिल्या षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी धावफलकावर धावा लागलेत 5. शेवटच्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र पंचांनी निर्णय दिलाय. नक्कीच विक्रम सर आणि जेपी पॅनलचं हे पंच त्रिदेव नक्कीच त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार राहिले पंचांचं काम देखील सकाळच्या सत्रापासून. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक. गोलंदाजी मार्कवर दिनेश खेतल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील काय करताय पुन्हा एकदा डॉट चेंडू. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय चुकी घडते यष्टीरक्षकाकडून. एक धाव नक्कीच अर्जित केले गेले. 2 धावा या ठिकाणी एका बायच्या स्वरूपात आल्यात. चला यापुढील होणारा सामना देखील असेल गवळेवाडी विशेष पनुंद्रे. यावेळेस पटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे का इथे मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये. एक धाव अर्जित केले गेले. एकेरी दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर. चला रोहित विनंती असेल आपण ट्रॅक थोडी खाली घ्यायची आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अवांतर धाव संख्या अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. नक्की त्या ठिकाणी रिव्ह्यू मागितला गेलाय. वाईड बॉलचा रिव्ह्यू नक्की त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. चला तिसरे पंच आपण देखील यायचं आहे सर. वाईड बॉल पंचाचा ऑनफील्ड पंचांचा इशारा आहे. वाईड बॉल नक्कीच एक रिव्ह्यू असेल. आरकेसी चिखलवाडी संघाला हा जर रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला तर कोणताही रिव्ह्यू आपण घेतला जाणार नाही. पंचांचा निर्णय आहे. नक्कीच पंचांचा निर्णय आहे. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू काउंट केला जाईल. नक्कीच 8 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यावेळी देखील अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण. इथे मात्र थोडीशी दिशा भरकटली. पंचांचा हात आकाशाला समांतर झालेत. धावफलक अवांतर धावसंख्येने पुढे सरकतो. जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दिनेश खेतल मुंबई पोलीस. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. अखंड महाराष्ट्राची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी क्रिकेटवरची सेवा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडते दिनेश खेतल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. क्या बात आहे. फटका लाजवाब. गॅप सिलेक्शन. चेंडू सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. नक्कीच रोशन पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. संकेत पाटील टाळ्या वाजवायची आहे संकेत पाटीलसाठी. नक्कीच टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घडली संकेत पाटील यांच्याकडून. यावेळेस काय घडतंय. बीट केलंय फलंदाज देखील यष्टीरक्षक देखील. चेंडू झाला सीमारेषे पार फरार. आणखी एक दर्जेदार चौकार. विजय भोसले यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आले संकेत पाटील यांना. विजय भोसले साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच क्रिकेटवरला असलेलं अतोनात प्रेम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच चेंडूला सन्मान दिलाय आणि एक धाव अर्जित केली गेली नाही. 2 षटकांचा वादळी खेळ संपुष्टानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 18. नक्कीच या ठिकाणी सुशांत 2 धावेची पॅनल्टी असेल. आता पण देखील 19 + 2 धावेची पॅनल्टी. 21 धावा धावफलकावर लागलेत. सॉरी 20 धावा प्रदीप 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केलेल्या आहेत. विजय भोसले साहेबांच्या
शुभ असते या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक देखील संकेत पाटील यांना. नक्कीच या ठिकाणी क्रिकेटवरलं असलेलं अतोनात प्रेम आपल्याला मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांच्या शुभ असते शेवटचा आणि स्लॉगवरचा अंतिम षटक आपण पाहतोय. सागर केसरकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट फटका फसलाय. इथे मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा देवळवाडी संघ. पहिल्या चेंडूवर आले विकेट. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर केसरकर. नक्कीच सुरुवात चांगली झाली. नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 वर संतोष आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र कुठेतरी देऊळवाडी संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच फ्रंटफुटला येणं गरजेचं आहे देऊळवाडी संघाला. एक मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळेस अलंग द कार्पेट चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित केले गेले एका धावेनं धावफलक नक्कीच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावर. 21 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. देऊळवाडी संघ शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय करतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. जवळजवळ 9.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. यापुढील होणारा सामना आरसीसी गवळेवाडी विपक्ष श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा कॉल असेल गवळेवाडी आणि पणुंद्रे संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. परत एकदा पुढचा चेंडू. यावेळी देखील क्या बात आहे. अचूक टप्पा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. सागर केसरकर मॅन फ्रॉम चिखलवाडी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक विकेट अर्जित केले. एक धाव आतापर्यंत खर्च केले. चांगली गोलंदाजी राहिले सागर केसरकर यांची सकाळच्या सत्रापासून. नक्कीच विजय भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. दोन सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. आरसीसी गवळेवाडी विपक्ष श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र अचूक थ्रो. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 14 आणि संतोष बॅक टू डग आउट. नक्कीच या सामन्याचा पूर्वार्ध संपतोय. धावफलकावर धावा आलेले तब्बल 21-22 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले चिखलवाडी संघासमोर. देऊळवाडी संघ आपण लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल देऊळवाडी संघ विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि पणुंद्रे संघाने ते नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. पणुंद्रे संघ दरम्यान आपण या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं आतापर्यंत स्पर्धा आपण त्यांच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळाल्या.
चला स्पीडअप करायचा विनंती असेल. बॉल द्या. चला पंच बॉल दिलाय. नक्कीच या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाईल. संदेश दळवी साहेब यांचा शुभ सन्मान. संदेश दळवी साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रमुख आयोजन मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिला चेंडू सुशांत अपे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू काउंट केला जातो. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वन आपण पाहतो रोहित. नक्कीच अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम देऊळवाडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू आलाय. नक्कीच या ठिकाणी सुरेश पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नियोजन कमिटीला विनंती आहे सुरेश पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज चषक या स्पर्धेसाठी लाभलेला आहे सुरेश पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. वाईट बॉल येतोय आणि या सामन्याचा या इनिंगचा पहिला चेंडू डॉट आलाय. त्यानंतर वाईट बॉल आणि या अवसंख्येचा इथे मात्र सी गणेश होतोय. नक्कीच थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच गोलंदाजाला देखील ताकीद दिली गेली. भीमरची वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा. यावेळेस काय करताय न जगात. क्या बात आहे. बिग हिट इट्स मॅक्झिमम षटकार. षटकार आलाय सुशांतच्या बॅट मधून. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावर धावा लागले तब्बल 8. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा खेळ नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस टायमिंग शॉट. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. थोडासा पंबल पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव देखील सहज आणि सोप्या रित्या पूर्ण केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो. तब्बल 11 या आकड्यावर 22 धावांचं टार्गेट सेट केलंय. 11 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 11 धावांची गरज. पनुद्रे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गवळेवाडी संघ फलंदाजी करायची आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. वाईट बॉल. चला जुळेवाडी संघ आपण देखील यायचं आहे. जुळेवाडी संघाला नक्कीच सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल नक्कीच आपल्याला सन्मानित केलं जाईल. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा रोहित. नेक्स्ट आमच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र घडतंय काय बिघडतंय काय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार. वाईट +4 अशा 5 धावा मिळतील. इथे मात्र बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो देऊळवाडी संघ. 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5 धावांची गरज. इथे मात्र रिव्हर्स फटका. इथे मात्र सक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. हा आलाय विजयी षटकार आणि RKCC चिखलवाडी संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक. देऊळवाडी संघ चांगला खेळ आपला राहिला सकाळच्या सत्रापासून.